आजची आपली प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती आपण आपला जो महानगरपालिकेमार्फत महिला उद्योजिका मेळावा ऑर्गनाईज करतो आहोत. त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आणि आपल्या मार्फत जे लोकांना आवाहन करण्यासाठी की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला यावं आणि फुटफॉल मॅक्झिमम जितका पॉसिबल असेल तितका या ठिकाणी व्हावा. आपण महानगरपालिकेमार्फत 5 मार्च ते 11 मार्च या कालावधीमध्ये रेशीमबाग मैदानामध्ये महिला उद्योजिका मेळावा जे आहे त्याचं आपण ऑर्गनायझेशन करतो आहोत. त्याचं उद्घाटन जे आहे 5 मार्च बुधवारी संध्याकाळी 5 वाजता हे आपण आयोजित केलेलं आहे. या मेळाव्याला म्हणजे हा पूर्वी एक इयरली इव्हेंट असायची की मनपामार्फत आपण दरवर्षी अशा पद्धतीने महिला उद्योजिका मेळावा आहे जो ऑर्गनाईज करायचा. ज्याच्यामध्ये आपल्या महिला बचत गट असतील, त्यांच्या सर्व मेंबर्स आहेत, त्यांच्या मार्फत आपण स्टॉल्स ऑर्गनाईज तिथे हे करायचो आणि त्यात खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स असायचा. पण मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ती काही वर्षांसाठी आपण त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते करू शकलो नाही. आपण यावर्षी पुन्हा त्याला सुरुवात करतो आहोत. तर मला आता सांगण्यात आलं की 2019 लास्ट जो आहे तो मेळावा झाला होता. त्याच्या जवळजवळ 5 वर्षानंतर 6व्या वर्षी आता ऑलमोस्ट आपण 2025 मध्ये त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते करतो आहोत. तिच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की महिला बचत गट जे आहेत आपले SHGs त्यांचे वेगवेगळे ज्या हे असतात म्हणजे काहींच्या प्रॉडक्ट्स असतात वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये काही पाककलेचे प्रॉडक्ट्स असतील किंवा त्यांच्या हस्त कौशल्याचे काही हे आहेत प्रॉडक्ट्स आहेत. वेगवेगळ्या ग्रुप मार्फत काही वेगवेगळे हे तयार केले जातात. त्यांचं स्पेशालिटी असते. त्यांच्या मार्फत आपण त्यांना ते त्याच्यासाठी एक स्टॉल जे आहे ते मनपा मार्फत आपण त्यांना उपलब्ध करून देतो. त्यासाठी आवश्यक ज्या सगळ्या सुविधा असतात त्या ठिकाणी आपण सगळ्यांना उपलब्ध करून देतो. यावर्षी 250 जवळजवळ असे स्टॉल जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले. त्याचं अलॉटमेंट देखील झालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपण जे महिला बाल कल्याण विभागामार्फत किंवा दिव्यांग विभागामार्फत इतरही काही जे वेगवेगळे बेनिफिशरीज साठी जे काही स्कीम्स राबवत असतो त्याचा लाभ जो आहे तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजे काही ठिकाणी आपण डायरेक्ट बेनिफिट देत असतो धनादेश किंवा काही ठिकाणी आपण काही पर्चेसेस करून त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो. तर ते सुद्धा आपण ज्या इथले या वर्षीचे आपले जे बेनिफिशियरीज आहेत त्यांना त्याची वाटप करणार आहोत त्या काळामध्ये. या उपक्रमाला सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा तर आम्हाला प्राप्त झालेल्याच आहेत. म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याला अटेंड करण्याचं कमिटमेंट दिलेलं आहे. 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय असणार. गडकरी सरांनी 8 तारखेला इथे येणार महिला दिनाच्या दिवशी, यासाठी आम्हाला कमिटमेंट दिलं आहे. पालकमंत्री महोदय यासाठी येणार आहेत आणि जे सिनियर ऑफिसर्स आहेत तिथले डिव्हिजनल कमिशनर असतील, पोलीस कमिशनर, इतर सर्व जे आमचे अधिकारी आहेत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि आमची टीम पूर्ण ही या उपक्रमासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित राहणार आहोत आणि आम्ही ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत व्यवस्थित. या कार्यक्रमामध्ये आपण संध्याकाळी जे आहेत ते काही मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करत असतो. तर त्याचं सुद्धा प्लॅनिंग झालेलं आहे. दिवसनिहाय कोणकोणते कार्यक्रम असणार आहे त्याची आपली पत्रिका छापली गेलेली आहे. आता आपल्याला जी प्रेस नोट मिळाली असेल त्याच्या मागे आपल्याला पूर्ण जो हे आहे प्रत्येक संध्याकाळी आपण कोणकोणते कार्यक्रम करणार आहोत आणि कोण कलाकार त्याच्यामध्ये असणार आहे त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपण नमूद केलेले आहेत. अतिशय उत्तम आणि दर्जेदार असे कार्यक्रम जे आहेत ते इथे ऑर्गनाईज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर आमचं आव्हान हेच राहणार आहे मनपामार्फत की आपण या महिला उद्योजिका मेळाव्याला जास्तीत जास्त पब्लिसिटी द्यावी, जेणेकरून जे आपल्या SHGचे लोक हे स्टॉल लावतात त्यांची चांगली विक्री होईल. त्यांचे जे कलागुण आहेत, त्यांचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्या शहरातल्या लोकांना माहिती पडतील आणि पुढेही त्यांना सस्टेन करण्यासाठी त्याचा मदत होईल. जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये फुटफॉल वाढेल आणि कदाचित काही महिला याच्यामधनं प्रेरित होऊन नंतर त्यांचे स्वतःचे सुद्धा काही SHGs आहे किंवा जे आपल्या NLMच्या मार्फत ते स्थापन करतील आणि एक प्रकारे त्यांना सुद्धा जी उदरनिर्वाहाचं जे हे आहे म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट जी आहे ती सुद्धा त्यांना त्यातनं प्राप्त होणार आहे. तर हा एक ओव्हरऑल आमचा एक या महिला उद्योजिका मेळाव्याबद्दलची एक ब्रीफ आपल्याला मी माहिती दिलेली आहे.